नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की व्यंको महाराज इंदूला समजावत असतात की आपल्या हातून चुका होऊ नये म्हणूनच शिक्षक आपल्याला शिक्षा करतात. आणि इंदू, तुझ्या हातून चूक झाली, शाळेचं नुकसान झालं की नाही, म्हणजे शिक्षाही होणारच. त्यामुळे आता जे होईल ते होईल, फक्त इथून पुढे आपल्या वागण्यामध्ये सुधारणा करायची. सगळेजण खूप टेन्शनमध्ये येऊन व्यंको महाराजांकडे बघत असतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ पत्ते खेळत असतो आणि स्वतःशीच बोलत असतो की विंजे सरकार एक वेळेस मान विसरेल, पण अपमान कधीच नाही. आम्हाला नावं ठेवता ना सासूबाई, ठेवा, हरकत नाही. एक दिवस असा येईल ना की नाव पण आमचंच असेल आणि चर्चा पण आमचीच होणार. फक्त एकदा सिक्वेन्स लागला की डाव आपलाच. तितक्या तिथे मोठ्याबाई येतात आणि म्हणतात की सिक्वेन्स बसवण्यासाठी चांगलं खेळावं पण लागतं. मात्र प्रेमनाथ काहीच बोलत नाही. तेव्हा मोठ्याबाई चिडून प्रेमनाथच्या सगळ्या पत्त्यांचा डाव उधळून लावतात आणि म्हणतात की घरात पत्ते खेळणारा एक माणूस आहे, काम करणारा माणूस हवा होता ना, म्हणून तुम्हाला इथे घेऊन आले. मॅनेजर आहात तुम्ही. प्रेमनाथ खूपच चिडलेला असतो आणि चिडून म्हणतो की मॅनेजर एकतर मनासारखं काम करू देत नाही, पैशांमध्ये बरोबरीचा हिस्सा देत नाही, योग्य ठिकाणी कामासाठी आम्हाला नेत नाही, कसं काम करायचं आम्ही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की चांगल्या परिस्थितीत कोणी पण काम करू शकतं, त्यात काय चॅलेंज. जेव्हा परिस्थिती चांगली नसते तेव्हा काम करण्यात जास्त कसब आहे. सुपाऱ्या आणत नाही ना तुम्ही, नाही सुपाऱ्या आणल्या तर मालकाला काहीच फरक पडत नाही, पण मॅनेजरला पडेल फरक, उपाशी राहाल तुम्ही. तेव्हा प्रेमनाथ शॉक होऊन मोठ्याबाईंकडे बघायला लागतो आणि रागात म्हणतो की 50,000ची सुपारी आणली होती ना आम्ही, आता 60,000ची आणून दाखवतो सासूबाई, हलक्यात घेऊ नका आम्हाला. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आधी काम करा आणि मग बोला. यावर प्रेमनाथ थोडा विचारात पडतो. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई, आदू, गोपाळ आणि इंदू जेवायला बसलेले असतात. आता मोठ्याबाई सुशिलाला म्हणतात की एक काम कर, त्या डब्यात बुंदीचे लाडू ठेवलेत ते जरा घेऊन ये. गोपाळ आणि त्या गोपाळला म्हणतात की गोपाळ, सगळ्यांनी खायचेत बरं का, तुझ्या लाडक्या काकांनी आणलेत. सुशिला बुंदीचे लाडू घेऊन येते आणि मोठ्याबाईंना द्यायला लागते. तेव्हा मोठ्याबाई सुशिलाला थांबवत म्हणतात की नाही, मला नाही, आधी इंदूला वाढ. आणि म्हणतात की आणि नुसता एक लाडू वाढून थांबू नको, चांगले 2 वाढ, हात आकडता नाही घ्यायचा. इंदू मात्र खूपच नाराज असते. तेव्हा शकुंतला इंदूकडे बघत इंदूला विचारते की अगं इंदू बाळा, खा की, तुझ्या पानामध्ये सगळं तसंच आहे. मोठ्याबाई इंदूला विचारतात की इंद्रायणी बाळा, जेवत का नाही आहेस तू, सुशिला काय बोलली का तुला. आणि ते सुशिलाला म्हणतात की काय गं. तेव्हा गोपाळ इंदूकडे बघत म्हणतो की चूक केली तर असंच होणार ना. मोठ्याबाई म्हणतात की गोपाळ, तू काही बोललास का इंद्रायणीला. तेव्हा इंदू म्हणते की नाही, तो काय नाही बोलला मोठ्याबाई, ते माझ्याकडून प्रयोगशाळेतील चंचुपात्र फुटलंय म्हणून ते विज्ञानाचे टिंगरे सर मला शिक्षा करणार आहेत. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की काय, ते चंचुपात्र फुटलं म्हणून शिक्षा होणार आहे तुला. आता प्रयोग करताना चंचुपात्र, नरसाळी फुटणारच ना, आणि त्याच्यासाठी पोरांना एवढं का बोलायचं. नाही, मी काम करते, उद्या शाळेतच येते आणि त्या टिंगऱ्याला चांगलंच बोलते, बघू ना काय बोलतो ते, आणि शिक्षा करत असेल ना तर सरळ मी पोलिसात जाईन. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. आता मोठ्याबाई इंदूकडे बघत म्हणतात की एक पोरगी हसली आणि शुक्राच्या चांदणीसारखी दिसली आणि म्हणतात की त्या टिंगऱ्याचं टेन्शन नको घेऊ, बघते मी त्याच्याकडे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की आदू आणि इंदू शाळेला जात असतात. आता आदू इंदूला म्हणतो की इंदू, तू नको टेन्शन घेऊ, ते टिंगरे मास्तर तुला काही जास्त मोठी शिक्षा नाही करणार, फक्त कोंबडाच करणार आहेत. तितक्यात मोठ्याबाई पाठीमागून इंदूला आवाज देत येतात. इंदू घाबरून म्हणते की आदू, तू काही विसरलास की काय घरी. आदू म्हणतो की नाही, तू काहीतरी विसरले असशील, आई तुलाच आवाज देते. मोठ्याबाई इंदू आणि आदूजवळ येतात आणि म्हणतात की अधोक्षज इंद्रायणी, काय थांबायचं होतं ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी तुमच्यासोबत येणार आहे. तेव्हा आदू म्हणतो की काय, तू आमच्यासोबत वर्गात बसणार आहेस का. तेव्हा इंदू हसायला लागते. मोठ्याबाई रागाने इंदूकडे बघायला लागतात आणि नंतर हसत म्हणतात की अधोक्षज, चांगले जोक मारायला लागलास हा, मी कशाला वर्गात बसायला येऊ, मी म्हटलं होतं ना की मी मास्तरांना भेटायला येते म्हणून. मग आता महाले मास्तरसुद्धा शाळेत जाण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा मोठ्याबाई महाले मास्तरांना आवाज देतात. आता मोठ्याबाईंना बघून महाले मास्तर म्हणतात की मोठ्याबाई, तुम्ही काय आज अधोक्षजला शाळेत सोडवायला येत आहे की काय. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की शाळेत तर येतेच आहे मी, पण मला महत्त्वाचं बोलायचं होतं तुम्हाला. त्याचं काय झालं, आमच्या इंद्रायणीकडून शाळेतील काचेची बाटली फुटली. आता इंदू म्हणते की काचेची बाटली नाही, चंचुपात्र. मोठ्याबाई म्हणतात की हां तेच, ते चंचुपात्र, पण ते काचेचंच होतं ना.
मग ते टिंगरे मास्तर हिला म्हणाले की मी तुला हेडमास्तरांकडे घेऊन जातो आणि शिक्षा करतो. आता प्रयोग म्हटल्यावर थोडंसं वर खाली होणारच ना, त्याच्याशिवाय कसला प्रयोग होणार आहे. पण लगेच शिक्षा करायची का पोरांना? तेव्हा महाले मास्तर म्हणतात की अहो नाही मोठ्या बाई, शिक्षा वगैरे काही नाही. आपली इंद्रायणी एवढी मोठी बालकीर्तनकार आहे, तिने आपल्या शाळेचंच नाही तर आपल्या गावाचं नाव मोठं केलं आहे, तिला कशी शिक्षा करणार बरं? आणि कसं आहे, पोरांना शिस्त लावण्यासाठी दमात घ्यावं लागतं एवढंच आहे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हां म्हणजे या नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत काय? तेव्हा महाले मास्तर म्हणतात की काय एवढी मोठी शिक्षा नाही आहे, तेवढ्यासाठी तुम्ही शाळेत येत बसू नका. चला येऊ का, शाळेला जायला उशीर होतोय मला, असं म्हणून महाले मास्तर तिथून निघून जातात. आता मोठ्याबाई इंदूला म्हणतात की बरं मग ठीक आहे, मी आता शाळेत येत नाही, आता कोणी तुला शिक्षा नाही करणार. अजून एखादं चंचूपात्र फोडायचं असेल ना तर फोड जा, आता एकदम बिनधास्त शाळेला जा, घाबरू नको. तेव्हा आदू आणि इंदू तिथून निघून जातात. आता मोठ्याबाई मनातच म्हणतात की खोट्या सहानुभूतीचा आवळा देऊन गडगंज कोवळा कसा काढायचा ना, हे मला चांगलंच माहिती आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंको महाराजांना आप्पांचं बोलणं आठवत असतं. आप्पा म्हणाले होते की व्यंको महाराज, तुमची शिष्या तुमचं नाव आणि गावाचं नाव मोठं करते आहे. तर बाळंभट म्हणाले होते की आपण इंद्रायणीचा सत्कार करायचा का, फार म्हणजे तिला अजून प्रोत्साहन मिळेल. तितक्यात शकुंतला व्यंको महाराजांसाठी चहा घेऊन येते आणि त्यांना आवाज देते. पण व्यंको महाराजांचं काही लक्ष नसतं. शकुंतला त्यांना विचारते की अहो कुठे हरवला आहात? आता व्यंको महाराज सांगतात की शकू, मला इंदूची फार काळजी वाटते ग, मी तिच्या त्या कीर्तनाचा व्हिडिओ पाहिला. शकुंतला म्हणते की अहो मी पण पाहिला, बघा ना आपली इंदू किती फेमस झाली आहे ना. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की मला त्याचीच काळजी वाटते आहे. शकुंतला म्हणते की मला समजलं नाही आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा व्यंको महाराज म्हणतात की हे बघ शकू, प्रसिद्धी आहे ना ही दुधाची तलवारीसारखी असते, ती अनेक वेळा माणसाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. आणि मी इंदूला कीर्तन शिकवले ते तिला प्रसिद्धी मिळावी म्हणून नाही, तर तिने कीर्तनाची परंपरा जपावी, पुढे चालवावी म्हणून शिकवले. कसं आहे शकू, एकदा प्रसिद्धी मिळाली ना की नकळतपणे माणसाच्या मनाला त्या प्रसिद्धीची चटक लागते, हाव सुटते, मनामध्ये अहंकार निर्माण होतो. आणि या सगळ्या गोष्टी इंदूच्या पुढच्या आयुष्यासाठी चांगल्या नाही आहेत. आणि अजून इंदू लहान आहे, न कळत्या वयात आहे ती. या एवढ्या लहान वयामध्ये या प्रसिद्धीचा भार पेलवू शकेल की नाही याची शंका वाटते मला. शकुंतला म्हणते की बरोबर आहे तुमचं, म्हणजे तुमची काळजी मला कळते, पण तुम्ही काळजी कशाला करताय? अहो विठुराया तिचा पाठीशी आहे हे माहिती आहे ना तुम्हाला, त्यामुळे काळजी करू नका आणि जास्त विचार करू नका. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की शाळेत लंच ब्रेकमध्ये सर्व मुलं जेवण करत असतात आणि बोलत असतात की आणि टिंग्या म्हणतो की मला खूप टेन्शन आलं आहे की माझी गणिताची वही पूर्ण नाही, मास्तरांना कळलं तर मला खूप बडवते. पप्या म्हणतो की मी पण आहे तुझ्याबरोबर, आपण दोघे भाऊ सोबत मार खाऊ. इंदू म्हणते की आता मार खावाच लागेल, जर वही पूर्ण केली असती तर. पप्या म्हणतो की माऊली, जर तरच्या गोष्टी काही कामाच्या नाही आहेत, वही अपूर्णच आहे, हेच सत्य आहे आणि जे आम्ही स्वीकारलं आहे, रामकृष्ण हरी. इंदू त्यांच्याकडे बघत विचारते की असं कोण बोलतं? पप्या सांगतो की इंद्रायणी ताई वाडीकर. इंदू त्याला रागाने म्हणते की तू माझी मस्करी करतोय का? पप्या म्हणतो की नाही तसं नाही, आणि लगेच विषय बदलत म्हणतो की आपण कामाचं बोलूया. आणि म्हणतो की मास्तरांची पहिली छडी पडली की जोरात ओरडायचं, आणि तो मोठ्याने ओरडून दाखवतो आणि म्हणतो की असं केलं तर मास्तर जरा हळू मारतात, आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. आता पप्या इंदूला विचारतो की इंदे, तुला हेडमास्तरांनी बोलवलं होतं ना, तुला शिक्षा करणार होती ना? तेव्हा आदू मोठ्याने म्हणतो की तुमको नहीं मालूम इंदू की शिक्षा कॅन्सल हो गई है. पप्या म्हणतो की अरे चंचू पात्र फोडला आहे तिने आणि तिला शिक्षा होणार नाही. आदू म्हणतो की वो बहुत फेमस है ना, इसके लिए उसकी शिक्षा कैंसल, बड़े कोर्ट से ऑर्डर आया है ना की इंदू की शिक्षा रोक दी जाए. परी म्हणते की हे तर भारी आहे. इंदू खुश होऊन म्हणते की म्हणून तर मी मेन आहे. टिंग्या म्हणतो की इंदू तुला एक काम देतो, तो 5वीमधला मंग्या आहे ना त्याला जाऊन मार, तो खूप चिडवतो ना आणि तुला कोणीच काय बोलणार नाही कारण तू खूप फेमस आहे ना. तेव्हा इम्रान त्याच्या डोक्यात टपली मारतो आणि म्हणतो की तुला काही गुंड वाटली का, ती कीर्तनकार आहे ती, असलं काय सांगतोय, याला मार त्याला मार. यानंतर आपण पाहतो की शाळेनंतर मुलं कॅरम खेळत असतात. तेव्हा तिथे व्यंको महाराज येतात आणि विचारतात की मुलांनो आज कॅरमचा डाव का? आणि ते इंदूला जवळ बोलवतात आणि विचारतात की काय गं बाळ, शिक्षेचा खूप त्रास नाही झाला ना? आदू म्हणतो की त्रास, कसला त्रास, हेडमास्तरांनी तर तिला शिक्षाच केली नाही. व्यंको महाराज आश्चर्याने विचारतात की म्हणजे?
पप्या म्हणतो की अहो आमच्यापैकी कोणी असतं तर चांगलं बडवलं असतं आम्हाला, पण ह्या तर बालकीर्तनकार इंद्रायणीताई वाडीकर आहेत ना, त्यांना कोण शिक्षा करणार. आणि तो इंदूकडे बघत म्हणतो की तुम्ही इंद्रायणी वाडीकर विठूच्या वाडीची भूषण आहात, भूषण. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. पप्या म्हणतो की अहो हेडमास्तर काहीच म्हणाले नाही हिला. व्यंकू महाराज खूप शॉक होतात आणि विचारतात की म्हणजे साधी समजसुद्धा दिली नाही हिला. आदू म्हणतो की आईने म्हाले मास्तरांना आधीच सांगितलं होतं की इंदूला काही बोलू नका, हात पण लावू नका. मग काय, आईच्या समोर कोण जाणार. आणि आई इंदूला म्हणाली होती की अजून एक चंचूपात्र फोडू नये. पप्या म्हणतो की आणि हो ती फोडायला पण निघाली होती. असं म्हणून सगळे हसायला लागतात. इंदू म्हणते की असं मी काही केलं नाही पप्या, आणि मोठ्या बाईंनी सांगितल्यावर कोण काय बोलणार. व्यंकू महाराज मात्र हे सगळं ऐकून खूपच नाराज झालेले असतात आणि ते मनातच म्हणतात की वहिनींनी चुकीच्या गोष्टींसाठी इंदूला पाठीशी घातलं आहे. आणि ते विचारात पडतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.